स्वीकारावं। आदरणीय संभाजी गायकवाड साहेब, आदरणीय उषाई उत्तमरावजी मस्के साहेब, आदरणीय वीरपुरजी कळेठाणकर, शौर्य कळेठाणकर आणि धनेदर मॅडम, संगीता धनेदर यांना विनंती करतो की आपण समोरून पुष्पगुच्छ सगळ्यांचं एकदाच आपण स्वागत या ठिकाणी करूया। सगळेजण एकाच वेळेवरती मी आदरणीय जीवन आपण सर्व सन्मान्य मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी करतो। मला असं वाटतं टाळ्या जरा जोरदार पाहिजे। म्हणजे ज्यांच्या ठाई आपल्याला पाहायला मिळेल फोटो काढून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। एक मिनिट आपल्या आई बाबाच्या समवेत या ठिकाणी थांबायचे आणि हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचे। सगळ्यांच्या जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि प्रकरणातून काम करत असतात त्यांना टाळ्या वाजून दाद देणं हे आपलं कर्तव्य असतं। स्पेशल थँक्स सरांना म्हणजे रतन सरांना की त्यांच्यामुळे इथे माझ्या मुलाला पुरस्कार मिळाला, मला इथे येण्याची संधी मिळाली आणि त्यांची जे पण सक्सेस आहे 50th anniversary आहे त्याची, तर आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट देम अँड थँक देम। थँक्यू। आज निळे प्रतीक या वृत्तपत्राला आज 15 वर्षे पूर्ण झालेली आहेत। गेली 15 वर्षापासून आपण दैनिक निळे वृत्तपत्र निळे प्रतीक हे आपण सुरू ठेवलेलं आहे आणि 15 वर्षापूर्वी आपण एक छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचा आज वटवृक्ष झाल्याचा खूप मनस्वी आनंद वाटत आहे। आणि 15 वर्ष सतत वृत्तपत्र निळे प्रतीक आपण हे चालवलं आणि आज त्याचं सर्वांच्या साक्षीने आपल्या या ठिकाणी दैनिकामध्ये रूपांतर देखील झालेलं आहे। तर हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतोय की आपण सर्वांच्या सहकार्यामुळेच आणि समाजाच्या पाठबळामुळे, मित्र आप्त सखी पाठबळामुळेच मी आज हे 15वं वर्ष वर्धापन दिन साजरा करू शकलो, याबद्दल मला मनस्वी खूप आनंद वाटतोय। मी आजच्या क्षणी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की जे आज 15 वर्षापासून माझ्या पाठीशी उभे आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यापुढेही त्यांची अशीच साथ मिळावी ही देखील त्याच्याकडून अपेक्षा करतो। धन्यवाद। काय सांगणार आपण निळे प्रतीक या वृत्तपत्राच्या 15व्या वाढदिवसानिमित्त वर्धापन दिवस आज साजरा करण्यात आलेला आहे। काय शुभेच्छा देणार, काय सांगणार आपण प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित? प्रश्नच नाही, आपला भारत देश हा डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाहीचा भारत देश आहे। त्यामध्ये चौथा आधारस्तंभ आपण लोकप्रतिनिधी जो म्हणतो, त्यानंतर जो चौथा महत्त्वाचा आहे तो आपला पत्रकारिता आहे। आणि पत्रकारितेमध्ये निर्भीडपणे असं जे आंबेडकरवादी जे विचारवादांनी जी सुरुवात केलेलं जे पत्रकारिता होतं त्याला आपण निळे प्रतीक म्हणतो। आजपर्यंत ते साप्ताहिक किंवा एक डेली बेसिस नव्हतं, पण आजपासून ते दैनिक म्हणून त्याचं हे झालं आहे। आणि त्याचे संपादक आहे रतन कुमारजी साळवे, खूप जवळचे मित्र आहे। त्यांनी आजपर्यंत जे काही सत्य बातम्या किंवा ज्या समाजासाठी पूरक आहे किंवा सर्वांना घेऊन आंबेडकरवादी विचारांना घेऊन आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील असे त्यांनी छापले आहेत। त्यामुळे त्यांचा आज खूप खूप शुभेच्छा त्यांना त्यांच्या पुढील भविष्याच्या म्हणजे आयुष्यासाठी। आणि हे वर्तमानपत्र असंच पुढे खूप चांगलं प्रगती करावं। आपले सर्व जे मीडिया आहे आपण सर्वांनी खूप स्ट्रॉंग व्हावं आणि जिथे चांगलं होते त्याचं स्वागत करणं, जिथे कुठे भ्रष्टाचार किंवा वाईट होते, आता आपलं जसं शहर आहे आज जे युवकांचं शहर म्हणतो आपण, इथे खूप सारा व्यसनाधीन शहर आपण होत चाललंय हळूहळू, त्याबद्दल आपण आपले प्रश्न मांडावे हेच प्रतीक निळे प्रतीक असेल किंवा आपण मीडिया असेल आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। आणि खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना।